मार्च 2026 मधील अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये LPG गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईमध्ये मुख्य परिणाम आणि परिस्थिती टंचाईची कारणं हे जागतिक तणावामुळे गॅसचा पुरवठा खंडित झाला असून विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होणारी आयात प्रभावित झाली आहे. भारतातील 60% पेक्षा जास्त LPG आयात केला जातोय. त्यामुळे जागतिक स्थितीचा थेट परिणाम या ठिकाणी होतोय. परिणामांचा हा ठळक आढावा घेतलेला असून हॉटेल्स आणि खानावळ बंद झाल्या आहेत. गॅस वेळेवर न मिळाल्यानं मुंबई, नवी मुंबई आणि नाशिक, लासलगाव, पुण्यातील अनेक खानावळी, मेस या तात्पुरत्या बंद पडल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थी आणि नोकरदारांची मोठी गैरसोय होती. लासलगावसारख्या ठिकाणी रिक्षा भाड्यामध्ये सुद्धा 10 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. लघु उद्योग संकटामध्ये आले असून गॅस अभावी लघु उद्योगांचे उत्पादन प्रभावित झालेत. पेट्रोल पंपावर सिलेंडर मिळवण्यासाठी वितरकांच्या कार्यालयाबाहेर देखील लांबच लांब रांगा लागत आहेत. शासनानं आणि प्रशासनानं निर्णय घेऊन केंद्र सरकारनं घरगुती गॅस, PNG आणि CNGला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले असून परिस्थिती हाताळण्यासाठी आणि अफवा रोखण्यासाठी सोशल मीडिया आणि पुरवठा केंद्रावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. शासनानं परिस्थिती गंभीर झाल्यास 3 लिटर रॉकेल देण्याचा विचार सुरू केला आहे. या गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं असून हॉटेलमधील अन्नाचा मेनू देखील लहान झाला आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.